नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या पॉइंटेड चर्चा या कार्यक्रमात. जर तुम्ही SIP करत असाल, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा किराणा तर नक्कीच भरत असाल, तर यासाठी पुढच्या न्यूज बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तुमच्यासाठी. पुढच्या महिन्याचा बजेट ह्या न्यूजवरती ठरणार आहे, तर न्यूज पूर्ण बघा. तर आपली पहिली न्यूज आहे रुपयाबद्दल. रुपया जवळजवळ 93.71वर पोहोचलेला आहे डॉलरच्या तुलनेमध्ये, आणि ही 1991च्या फॉरेक्स क्रायसिस नंतरची सर्वात मोठी घसरण ठरलेली आहे. जर तुम्ही बघायला गेलात तर त्यावेळेस सोनं गहाण ठेवावं लागलं होतं इंडियाला. तुम्ही असं समजू शकता की जर 1 रुपया जरी डॉलरच्या तुलनेत वाढला तर आपल्याला ऑइल इम्पोर्ट बिल हे 10,000 कोटींनी वाढतं. सो रुपया घसरतोय, त्यामुळे इन्फ्लेशन गॅरंटेड होणार आणि RBI रेट कट करणार नाही. त्यामुळे तुम्हाला EMIमध्ये काही डिस्काउंट भेटणार नाही. पुढची बातमी आहे डिझेलबद्दल. हो, रेग्युलर पेट्रोल डिझेल महाग नाही झालेलं, पण इंडस्ट्रियल डिझेल हे 87वरनं थेट 109 रुपये करण्यात आलेलं आहे. म्हणजे 25%ची जंप, तीही एका रात्रीत. आणि हे सर्व घडलं आहे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर. तुम्ही जर बघाल तर ट्रक, माइन्स, फॅक्टरीज, शेती हे सगळं डिझेलवर चालतं. त्यामुळे मंडेला याची रिॲक्शन नक्की येईल. तुम्ही जर विचार केला तर मुंबईला जेव्हा टोमॅटो महाग होतो तो का होतो? कारण डिझेलच्या ट्रकमध्ये तो टोमॅटो तिथपर्यंत पोचला जातो. तसेच सिमेंट महाग होतं कारण फॅक्टरीजमध्ये लागणारं डिझेल हे महाग झालेलं आहे. तर इंडस्ट्रियल डिझेलसोबतच प्रीमियम पेट्रोलही महाग झालेलं आहे. जवळजवळ 2.35 रुपयांनी प्रीमियम पेट्रोल हे महागणार आहे. BPCL, HPCL, IOCL ह्या तिघांनीही एकाच वेळी ही प्रीमियम पेट्रोलची हाईक केलेली आहे. 2022 नंतर ही प्रीमियम हाईक पहिल्यांदाच ठरलेली आहे. आणि जर तुम्ही बघाल तर ओव्हरऑल 3%च लोक फक्त प्रीमियम पेट्रोल घेतात. पण यांनी पहिलं प्रीमियम पेट्रोल का निवडले? कारण त्यांना पब्लिकची रिॲक्शन बघायची की पब्लिक कशी रिॲक्ट करतात. त्याच्यानंतर 6 ते 7 महिन्यानंतर रेग्युलर पेट्रोलही वाढेल. मला तर वाटतं जवळ हे इलेक्शन संपेल आसामचं, त्याच्यानंतर लगेच आपल्याला रेग्युलर पेट्रोल आणि डिझेलमध्येही हाईक ही दिसून येईल. तर एकंदरीत ह्या टाईमला BPCL, HPCL, IOCL याच्यावरती लक्ष ठेवणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही याच्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट पण करू शकता. तर पुढची आपली बातमी आहे HDFC बँके रिलेटेड. HDFCचा शेअर हा 2026मध्ये आधीच 21%नी घसरलेला आहे. म्हणजे तुम्ही जर 1 लाख इन्व्हेस्ट केले असते तर तुमची आत्ताची व्हॅल्यू ही 79,000 राहिलेली असते. चेअरमनच्या रेजिग्नेशन नंतर गव्हर्नन्स अनसर्टिनिटी कायम आहे. ऑक्टोबर 2026मध्ये जोपर्यंत CEO अपॉइंट होत नाही तोपर्यंत ही गव्हर्नन्स अनसर्टिनिटी राहील, आणि तसेच FIs इन्व्हेस्ट करताना थोडा विचार करतील. वॉरेन बफेट नेहमी म्हणतात की एखादी चांगली कंपनी वाईट किमतीवर कधी खरेदी करू नका, आणि एखादी वाईट कंपनी चांगल्या किमतीवर कधीही खरेदी करू नका. तर तुम्ही आता सध्या HDFCवर लक्ष ठेवू शकता, पण जोपर्यंत गव्हर्नन्स कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या HDFC बँकेला फक्त ट्रॅक करा. पुढची न्यूज आहे VI शेअरबद्दल. VIने जानेवारीमध्ये जवळजवळ 4.11 लाख कस्टमर्स लूज केलेले आहे. डिसेंबरमध्ये त्यांनी 9 लाख कस्टमर्स लूज केले होते. त्या कम्पेअरमध्ये जानेवारीमध्ये तरी हा आकडा खूप इम्प्रूव्ह होताना दिसून येतो आपल्याला. तसेच गव्हर्नमेंट इक्विटी सपोर्टनंतर VIची थोडी अवस्था स्टॅबिलाइज होताना दिसून येते, पण डेप्ट अजूनही 2 लाख कोटीच्या वरती आहे. त्यामुळे VIमध्ये शेअर इन्व्हेस्ट करताना थोडी काळजी घ्या. VI ही एक अशी बर्निंग बिल्डिंग आहे, हे असं एक घर आहे जे बाहेरनं खूप चांगलं दिसतंय पण आतमध्ये फक्त फायर आहे. त्यामुळे ह्या VIमध्ये इन्व्हेस्ट करताना प्रॉफिट व्हायची शक्यता खूप रेअर दिसून येते. पुढची न्यूज आहे SBI म्युच्युअल फंड रिलेटेड. SBI म्युच्युअल फंडने सेबीकडे DRHP फाईल केलेला आहे. जवळजवळ SBI आणि अमुंडी मिळून 10% शेअर हे विकत आहेत. टार्गेट व्हॅल्युएशन असणार आहे $12 बिलियन. SBI हा म्युच्युअल फंड हा इंडियाचा लार्जेस्ट AMC 11 लाख कोटी रुपये मॅनेज करणारा फंड आहे. सो तुम्ही जर SIP करत असाल तर SBI म्युच्युअल फंडच्या ग्रोथला कॉन्ट्रीब्यूट करत असाल तर त्यात ग्रोथचा हिस्सा तुम्ही IPOद्वारे नक्कीच होऊ शकता. निपॉन AMC IPO 3 वर्षामध्ये 4 टाईम झाला होता, तर SBI हा त्याच्यापेक्षाही मोठा फंड आहे. तसेच CMPDIL ह्या कंपनीचाही IPO येत आहे. 24 मार्चला हा IPO क्लोज होईल. ही एक कोल इंडियाची सबसिडियरी कंपनी आहे. PSU असल्यामुळे तुम्ही थोडं ट्रस्ट करू शकता IPOमध्ये.
जवळजवळ 1842 कोटीचा हा IPO असणार आहे, पण हा टोटली ऑफर फॉर सेल असणार आहे. ऑफर फॉर सेल म्हणजे सगळे पैसे हे प्रोमोटर्सच्या खिशात जातील, कंपनीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट होणार नाही आहे. तर तुम्ही CMPDIL मध्ये लिस्टिंग गेनसाठी नक्कीच अप्लाय करू शकता, पण लॉंग टर्मसाठी तुम्ही थोडा विचार करा. पुढची न्यूज ही गेम चेंजर ओझम्पिक रिलेटेड आहे. जर तुम्ही बघसाल तर सिमाग्लुटाईडचं पेटंट एक्सपायर झालेलं आहे. त्यामुळे ग्लेनमार्कने GLI-PIQ हे औषध ₹325 पर वीकला लॉन्च केलेलं आहे. तसंच नॅटको कंपनीही स्वस्त दरामध्ये हे जेनेरिक मेडिसिन लॉन्च केलेले आहे. US मध्ये जवळजवळ ओझम्पिक हे $1000 पर महिना या किमतीमध्ये विकलं जातं, तर इंडियामध्ये हेच प्राईस ₹1200 ते ₹1300 पर महिना या दरामध्ये ह्या कंपन्या विकणार आहेत. जर हे ट्रायल सक्सेसफुल झालं तर इंडियामध्ये जवळजवळ 25 कोटी डायबेटिक पेशंट्स आहेत आणि तुम्ही विचार करू शकता की किती डिमांड ह्या ओझम्पिकची असणार आहे मार्केटमध्ये. सिमाग्लुटाईड हे फक्त वेट लॉस ड्रग नाही, तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये हे हार्ट डिसीज, किडनी फेल्युअर, स्लीप ॲपनियासाठी इफेक्टिव्ह दिसतंय. त्यामुळे ग्लेनमार्क नॅटको यांसाठी मल्टी इयर रेव्हेन्यू बनू शकतो. पुढची बातमी आहे निफ्टीबद्दल. निफ्टी जवळजवळ 23,114 वरती एकचा क्लोज होताना आपल्याला फ्रायडेला दिसतो. फ्रायडेला पार्शियल रिकव्हरी असली तरी ॲनालिस्ट म्हणतात हे रिलीफ रॅली नाही, ट्रेंड रिव्हर्सल आहे. 23,595 हा की रेजिस्टन्स तोडल्याशिवाय बुलिश होऊ नका. मार्च 26ला रामनवमी असल्यामुळे हा वीक थोडा क्रिटिकल असेल, व्हॉलॅटिलिटी थोडी जास्त असेल. तर बेअर मार्केटमध्ये हा एक सापळा असतो. रिलीफ रॅली 2-3 दिवस चालते, पण जे काही ओव्हर सिच्युएशन होणार आहे ते अजूनही झालेलं नाही. पण ॲनालिस्ट म्हणतात की क्रॅशसाठी होल्ड करा. 22,700 ते 23,000 ही रेंज जर सपोर्ट झाली तर पॉवर, फार्मा, IT या सेक्टरमध्ये सिलेक्टिव्ह बाईंग तुम्ही नक्कीच करू शकता. पुढची न्यूज आहे वॉर रिलेटेड. तर तुम्ही शुक्रवारी बघू शकता कोल इंडियाचा शेअर 9% रॅली केलेली आहे. तसेच स्टील सेक्टरही चांगलं परफॉर्म करत आहे. त्यामुळे मी म्हणतो की युद्ध चालू असताना सगळ्या शेअरमध्ये लॉस होईल असं नाही. काही सेक्टर बूमही करतात. जसं तुम्ही बघसाल वर्ल्ड वॉर 2 मध्ये US स्टील कंपनीजने 10 टाइम्स रिटर्न दिलं होता. तर आत्ताच्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये इंडियाच्याही डिफेन्स स्टॉकने चांगले रेकॉर्ड बनवलेले आहेत. जे इन्व्हेस्टर वॉर सेल करतात ते चुकतात. जे वॉर मध्ये सिलेक्टिव्ह बाईंग करतात ते नक्कीच पैसे कमवतात. तर कन्क्लुजन असं आहे मंडळी, VI, HDFC बँक शेअर तसेच क्रूड लिंक कन्झ्युमर कंपनीज, पेंट, टायर ह्यासारख्या कंपनीज तुम्ही अवॉइड करू शकता. तसेच ग्लेनमार्क, नॅटको, JSW स्टील रिलेटेड दुसऱ्या कंपनी, HPCL, IOCL, BPCL ह्या कंपन्या तुम्ही ट्रॅक करू शकता. तसेच प्लॅन करा की SBIच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करसाल. तसेच CMPDIL मध्ये लिस्टिंग गेनसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करसाल. तर मंडळी शेवट एकच, घाबरू नका, ॲनालाइज करा. 1991 मध्ये रुपया कोसळला होता, 2008 मध्ये मार्केट कोसळलं होतं, पण जे इन्फॉर्म राहिले त्यांनी पुढच्या 5 वर्षात 5 ते 10 पट पैसे कमवले. तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही इन्फॉर्म इन्व्हेस्टर आहात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि एका क्लिकने काही लोकांपर्यंत पोहोचेल असं काहीतरी करा. कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की 10 मध्ये कोणती बातमी तुम्हाला शॉकिंग अशी वाटलेली आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत गुड नाईट.